नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 25 आणि 26 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे आणि ऑफलाईन आहे. कोणाला चौकशी करायची असेल तर त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. कालचा दिवसही मार्केट छान राहिलं. आज तर सुंदरच राहिलं. मार्केट तुफान धावलं किंवा सुसाट धावलं. 1400 पॉईंटच्या आसपास मार्केटमध्ये तेजी आली. म्हणजे काही शेअर त्याच्या कारणामुळे मंदीत होते, पण एकंदरीत मार्केट तेजीतच होतं. PNGRBने वाढत्या किमतीविषयी चिंता व्यक्त केली. रेग्युलेटरी फ्रेमवर्कवर सरकारचं मत मागवलं. रिगॅसिफिकेशन प्रक्रियेची समीक्षा करणं गरजेचं आहे असं सांगितलं. आणि गॅस ग्राहकांकडून जास्त फायद्यासाठी सक्ती होतीये असंही PNGRBने मत मांडलं. यामुळे रेग्युलेटरी रिस्क वाढेल म्हणून पेट्रोनेट LNGचा शेअर जवळजवळ 7 ते 8% मंदीत गेला. फोर्स मोटरचा शेअर चांगलाच तेजीत होता. जवळजवळ 800 रुपये या आसपास 8 ते 9% असेल या आसपास तेजीत होता. कारण 2429 डिझेल ॲम्ब्युलन्सचे युनिट्स म्हणजे हेल्थ डिझेल ॲम्ब्युलन्स युनिट्स किती तर 2429 एवढ्या युनिट्ससाठी फोर्स मोटरला ऑर्डर मिळाली. आणि ही ऑर्डर उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून मिळाली म्हणून फोर्स मोटरचा शेअर तेजीत होता. डिव्हिज लॅब यांच्या काकीनाडा युनिटच्या ग्रीनफील्ड प्रोजेक्टमध्ये कामकाज आज सुरू झालं. आज पेटीएमच्या बाबतीत एवढा मार्केट तेजीत असतानाही पेटीएम मंदीत होता. कारण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI यांनी UPIवर ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूमसाठी घातलेली जी मर्यादा होती ती मर्यादा 2 वर्षांसाठी वाढवली. म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत ही मर्यादा वाढवली. याचा फायदा फोनपे आणि गुगल पे यांना होईल आणि पेटीएमला याचा फायदा तेवढ्या प्रमाणात मिळणार नाही. उलट स्पर्धा अधिक वाढेल. आणि व्हॉट्सॲपची UPI ज्या बोर्ड होतं त्यांनी ऑन बोर्डिंग युसेजवरची जी मर्यादा होती ती रद्द केली. म्हणजे हेही पेटीएमच्या दृष्टीने तोट्याचं, व्हॉट्सॲपच्या दृष्टीने चांगलं. म्हणून एवढं मार्केट तेजीत असतानाही पेटीएमचा शेअर मात्र मंदीत होता. डिसेंबर मॅन्युफॅक्चरिंग PMI 56.4 एवढा झाला. आज आयशर मोटर हा शेअर रेकॉर्ड हायवर ट्रेडिंग चाललं होतं त्याच्यात. का तर त्यांची जी एनफील्ड बुलेट आहे त्याचे सेल्स वाढले. एकूण सेल्स 25% वाढले. ते 79,466 युनिट एवढे झाले. त्यांची निर्यातसुद्धा वाढली म्हणून शेअर तेजीत होता. त्याचप्रमाणे TVS मोटर्स यांची विक्री 7% वाढली. ती 3.21 लाख युनिट झाली. निर्यात 22% वाढली.
आणि इलेक्ट्रिक व्हेकल 79% वाढले. मोटरसायकलची विक्री मात्र 3.2% कमी झाली. तसंच 3 व्हीलर्सची विक्रीसुद्धा 18% कमी झाली. IOC म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्युएल स्टेशन उभं करणार आहे. मारुतीने सांगितलं ते आता निर्यातीवर भर देतील. लिओ डिझायर याला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्याचप्रमाणे 17 जानेवारीला पहिली EV मारुती लॉन्च करेल. विष्णुप्रकाश पुगलिया यांना सडक परिवहन मंत्रालयाने L1 बिडर म्हणून मान्यता दिली आहे. आज कित्येक दिवसांनी मार्केटमध्ये मजा आली. एकंदरीतच मार्केटमध्ये आज मजा आली. बरेच दिवसांनी बरगळ सगळ्यांची दूर झाली की बाबा मार्केट कधी एवढं तेजीत जाईल का, की तेजीत गेल्यानंतर ताबडतोब तेवढंच पडेल, अशा नानाविध शंका तुमच्या मनात आल्या असतील. अडकलेले पैसे कधी निघतील, कधी निघणार नाही, काय होईल आता आमच्या शेअरचं, तर त्या शंका मार्केटच्या 6.5 तासामध्ये पूर्ण मोकळ्या केल्या. आता निष्काळजीपूर्वक तुम्हाला उद्यापासून मार्केट करता येईल. त्यामुळे मार्केटमधली तेजी अशीच चालू राहील का, काय होईल, असा एक काळ होता. मलाही अशी शंका येत होती. म्हणजे मी घाबरलेली असायची. घरातले लोक विचारायचे काय झालं तुला, पण सांगता येत नसे. कारण ॲक्च्युअली जेव्हा शेअर विकत घेतलेला असायचा तेव्हा त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्याचा निर्णय घेतलेला असायचा. नंतर ती परिस्थिती आपण 4 महिन्यासाठी घेतला तर 4 महिन्यात परिस्थिती बदलून जायची आणि मग करायचं काय अशी स्थिती व्हायची. शेअरची क्वालिटी तर चांगली, पण कालखंड बदलला. तर अशा कितीतरी गोष्टी आणि मी काढलेला कठीण काळ आणि त्या कठीण काळातून काय काय केलं, लॉसमधून बाहेर पडण्यासाठी कसा ॲग्रेसिव्ह ट्रेड केला, की 4 वेळेला ट्रेड केला तर तो 3 वेळेला बरोबर झाला, 1 वेळेला झाला नाही. अशा सगळ्या ज्या कथा आहेत त्या मी किस्से मार्केटचे या पुस्तकात दिले. तर तुम्हालाही त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. म्हणजे बँकेतून काय काय झालं, चेक गेला नाही म्हणून काय झालं, फॉर्म गेले नाहीत म्हणून काय झालं, किंवा चेकवर एक माहिती आहे अक्षरात लिहिलेलं वेगळं, अंकात लिहिलेलं वेगळं, किंवा IPOला शेअर लागले पण माझ्या ब्रोकरने मला सांगितलंच नाही, नंतर मेल आली तेव्हा कळलं की आपल्याला शेअर लागले आहेत, किंवा काही शेअरचे मला डिव्हिडंडच मिळाला नाही तर मग तो डिव्हिडंड मी कसा वसूल केला. अशा कित्येक कथा त्या पुस्तकात, काय काय करावं लागलं, कुठे पाहावं लागलं, तर त्या कथा त्या पुस्तकात आहेत. तुम्हाला उपयोगी पडू शकतात. बघा तुम्हाला उपयोगी पडू शकतात का. आणि हे पुस्तक ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे. बऱ्याच लोकांच्या शंकांचं निरसन हे पुस्तक करू शकेल. आणि त्याचप्रमाणे 10वीसाठी मराठी निबंधाची मी सुलभ निबंध म्हणून 2 पुस्तकं मार्केटला आणली आहेत. तर ते 10वीच्या ज्यांना मराठी आहे अशा मुलांना ती निबंधाची पुस्तकं उपयोगी पडतील. तीही सुद्धा दोन्ही पुस्तकं मी ऑनलाईन ठेवली आहेत आणि त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला पाहिजे असेल
तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. नमस्ते.